ही कच्ची आहे ना तर सॉरी ते माझा एक किस्सा झाला होता. हॅलो. तर मी आज गेले होते माझ्या मैत्रिणीकडे अश्विनीकडे हळदी कुंकासाठी. आता जास्त लांब जायचं नव्हतं बरं का मला, कारण ती माझ्या शेजारीच राहते. तर तिच्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू होतं. त्यासाठी तिने ना सगळ्यांना छान अशी थीम ठेवली होती की सगळ्यांनी साडी वेअर करून यायची आणि त्यासोबतच उखाणे पण पाठ करून यायचं. पण आहे ना, उखाणे पाठ करायच्या बाबतीत मी एवढी कच्ची आहे ना, कारण लग्नामध्ये ऐन लग्नामध्ये माझा एक किस्सा झाला होता. आता मी तुम्हाला तो सांगेलच, त्यासाठी ना तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि त्यासोबतच काय काय कोणी कोणी उखाणे घेतले छान छान, ते पण मी या व्हिडिओमध्ये दाखवते आहेच. तर इथे छान असं डेकोरेशन केलं होतं अश्विनी चैत्रा गौरीचं, आणि दरवर्षीच करत असते आणि आम्हाला हळदी कुंकाला पण बोलवतो, त्यामुळे आणखीनच छान वाटतं. सगळेच छान असे रेडी पण झाले होते. श्रीकृष्णाला अर्पण केले खडी साखरेचे खडे, गणेशरावांचं नाव घेते चैत्रा गौरी पुढे. तर नाव घेते थांबजरशी. आग्रहाखातर नाव घेते आशीर्वाद द्यावा. जितेंद्ररावांचा सहवास मला मिळावा. जन्म नाही त्यांच्या आश्रमात शकुंतलेचा माहेर जितेंद्ररावांनी केला मला सौभाग्याचा आहे. उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त. उन्हाच्या उकाड्यामुळे सगळेच झाले त्रस्त. सगळे म्हणतात मालती आणि वैभवची जोडीच आहे जबरदस्त. असे उखाणे ऐकायला किती छान वाटतं ना हो. तर सगळ्यांनी मस्त असे उखाणे घेतले. आहे बकुळी मला जपून ठेवा, सुकून गेले तरी कधी श्रेयसरावांची सेवा. सासू माझी प्रेमळ, नणंद माझी हौशी, शैलेशरावांचं नाव घेते चैत्र गौरीच्या हळदी कुंका दिवशी. पहाटेच्या वेळी उमलते गुलाबाची कळी, पहाटेच्या वेळी उमलते गुलाबाची कळी, संजय रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. सोन्याची अंगठी, चांदीचं पैंजण, शैलेंद्र रावांचं नाव घेते ऐका सर्वजण. कुंकू नेसली मी साडी, विनोदराव नाही माझी लोक म्हणतात शोभून दिसते विनोदरावांची माझी जोडी. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, जगदीशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. कैरीची चटणी, आत्तराचा सुवास, कैलासरावांचं नाव घेते चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळेस. करंजीत प्रेमाचे सारण, सचिन रावांचं नाव घेते चैत्र गौरीचे कारण. शिर्डीची साई, तुळजापूरची तुळजाई, नचिकेतरावांचं नाव घेते वरद वेदिकाचे. गळ्यात मंगळसूत्र, सौभाग्याची फोन, विक्रांतरावांचे नाव घेते राऊत यांची सोन. मित्र व मैत्रिणींच्या मेळ्यात हास्याला येते उधाण, मित्रमैत्रिणींच्या मेळ्यात हास्याला येते उधाण. शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण. शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण. पण हळूच सांगते कानात, दामोदरच आहेत माझ्या मनात. सापा बोलेना सापा सलेना, अक्षय समाजाचे पाणी सलेना. सासरची छाया, माहेरची माया, सोमनाथराव आहेत माझे हट्ट पुरवाया. चला, चैत्रा गौरीचा हळदी कुंकू तर छानच झाला. आता घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा राहिला होता माझा. आज मी बनवते मुगाचे डोसे. आता सकाळीच मूग डाळ भिजत घातली होती ना मी, तांदूळ पण टाकलं होतं. आता छान असतं ना, बारीक करून घेते. मला वाटते एवढी घातली खरी मूग डाळ, पण आमच्या तिघांसाठी जरा हे जास्तच होते की काय की, थोडीशीच निम्मीच बारीक करणार आहे मी, आणि निम्मी आहे ती उद्याच्याला नाश्त्यासाठी तशीच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर ही अशी मूग डाळ. ह्यामध्ये थोडीशी मिरची टाकते, आपल्याला किती तिखट पाहिजे त्यावेळेस. आता माझ्याकडून तर ठीक आहे, एवढी बास झाली. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं टाकते, थोडीशी धनापूड. मला कोथिंबीर लागणार आहे त्यामुळे ती साईडलाच ठेवली. आता हे मिश्रण आहे ना, असं एकदम छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची याची. आता मीठ पण यातच टाकून घेते, म्हणजे कसं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल ते सगळं असं छान असं.
ठेवायच्या. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले मी आणि परत एकदा बारीक करून घ्यायचं. छान अशी कन्सिस्टन्सी झाली आणि पीठ पण एकदम बारीक असं बारीक झालेलं आहे. तर हे मिश्रण थोडा वेळ तसंच ठेवून दिलं. तोपर्यंत आहे ना दह्याला तडका मारून घेते. कारण म्हटलं तर चटणी करण्यापेक्षा ब्रश ह्याला तडका देऊयात. टाकलं ते चालतंय किंवा तूप टाकलं तर चालतं. आता मी तर तूपच वापरले. छान असं तडका देऊया. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी आणि थोडंसं कढीपत्ता. यामध्येच मी थोडीशी चटणी पण टाकते. बघू शकता त्यामध्ये छान असं तरकारी. तडकावाला दही तयार. झालं देते. चिल्ला पण म्हणू शकता ह्याला किंवा तुम्ही डोसा पण म्हणू शकता. छान अशी डोसे दोन्ही साईडची भाजून घेतले. हे ना खरंच एवढे पौष्टिक असतात ना खाण्यासाठी. रिच ऑफ प्रोटीन असतं ह्याच्यामध्ये. मुगाचे डोसे म्हणू शकता किंवा चिल्ला म्हणू शकता. इथं शिवांगचं चालू आहे त्याच्या आजी आजोबांचा व्हिडिओ कॉल. दही तडका आहे. देऊ का चटणी थोडी? आता या दोघांचे तर डोसे खाऊन झाले होते. तर मीच राहिले होते. मग हे आले आणि मला म्हटले की आता मी तुझ्यासाठी डोसा बनवतो. आणि असं नाही आहे बरं का की ते व्हिडिओसाठी बनवतायत वगैरे. तर ते अधूनमधून असं काही नाही काही बनवत असतात आणि त्यांना आवड पण. आणि हे बघा किचनमध्ये मला पण एवढं असं काही जमत नाही. तेवढं त्यांचं काही चालू आहे. तर मग आता डोसे तर खाऊन झालं. तर मी लग्नामध्ये माझा किस्सा सांगते. तर किस्सा असा होता लग्नामध्ये की आता लग्न झाल्यावरती सगळे विधी वगैरे झाल्यावरती नवरीला उखाणे घ्यायला होतात. म्हटलं ठीक आहे. आणि मी अगोदर एकही उखाणा पाठ करून ठेवला नव्हता बरं का. ज्यावेळेस माझा मेकअप चालू होता ना माझ्या कुलवऱ्यांनी सगळ्यांनी मला एक उखाणे सांगत होते की हा असा उखाणा तो तसा उखाणा. आणि त्यांनी सांगताना ना सगळ्यांनी असं टिंब वगैरे सांगितलं होतं. तर सॉरी. तर मी लग्नामध्ये ज्यावेळेस उखाणा घेतला ना तर त्यावेळेस आहे ना उखाणा जो आहे तो घेतला आणि टिंबांचे नाव घेते तुमचा मान राखून असं बोलले होते. आणि एवढी कॉमेडी झाली होती ना. सगळेच एवढे हसत होते. पण ओके सगळ्यांच्या लक्षात राहिलं लग्नामध्ये की म्हणजे माझं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहिलं की बाबा हिनी लग्नामध्ये तिच्या नवऱ्याच्या नावाच्या जागी टिंब वगैरे घेतलं होतं. असू द्या कुठली तरी आठवण पाहिजेच असते ना आपल्या लग्नाची छान अशी. तर ही कॉमेडी अशी आमच्या लग्नाची आठवण आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाय.